देवेंद्र फडणवीस साहेबांना जे आपण म्हणतो ना माय बापाची माया, आमच्या ग्रामीण भागात म्हणतात बघा माय बापाची माया, ती जरा काल पहिल्यांदा दिसून आली थोडी. बापाची माया आहे देवेंद्र फडणवीसला, हे काल जरा दिसलंय बघा. कारण त्यांना एका कुठल्या तरी पत्रकार बांधवांनी प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर कधी जाणार आहे? तर त्यांनी सांगितलं की मी वर्षावर जाणार आहे, परंतु माझ्या मुलीची परीक्षा आहे, त्याच्यामुळं मी सध्या जाणार नाही, परीक्षा झाल्यावर जाणार आहे नंतर वर्षाला. आम्हाला एक पहिल्यांदा असं दिसलं की बापाचं काळीज आहे. पण फडणवीस साहेब, माझा एक प्रश्न आहे, तुम्हाला जर तुमच्या लेकीबद्दल बापाचं काळीज आहे, तर माझ्या गोरगरीब मराठ्याच्या पोरांबद्दल तुम्हाला मायेचं काळीज कसं काय? तुमच्या लेकीसाठी तुम्ही 500 मीटर सुद्धा जाऊ शकत नाहीत वर्षावरती. तुमच्या सागर पासून वर्षापर्यंत 500 मीटरवर जाऊ शकत नाही, कारण लेकीच्या शब्दाच्या पुढे तुम्ही जाऊ शकत नाहीत. लेख काय असते कळालं का आता तुम्हाला? आमच्या आत्महत्या झाल्यात, आमचे काळज कापून गेले. लेकीच्या मायासाठी तुम्ही बंगला सोडू शकत नाहीत, लक्षात ठेवा. फक्त परीक्षेची तुमच्या लेकीची, ती मोठी व्हावं आमच्या शुभेच्छा, पण तिच्यात आमचे लेकरं का बघत नाहीत हा माझा सवाल आहे तुम्हाला. कशामुळे बघत नाहीत तुम्ही? आता तुमची लेख मोठीच व्हावी ह्या शुभेच्छाचा, तुम्ही मोठे व्हावत ह्या शुभेच्छाच्या अख्ख्या महाराष्ट्राच्या. पण तुम्ही जर तुमच्या एका लेकीसाठी लेकीचा शब्द ओलांडू शकत नाहीत, 500 मीटरवर तुम्ही घर बदलून जाऊ शकत नाहीत, का तर तिचं शिक्षण बुडल. माझे लेकरं मरायला लागलेत आत्महत्या करून, का तिथं तुम्हाला माया येत नाही कधी की माझ्या गरिबाच्या मराठ्यांना हक्काचं आरक्षण द्यावं? आणि आमच्या डोळ्यातून अश्रू व्हायला लावता, आम्हाला फाश्या घ्यायला लावता. ही दुजा भाव चांगला नाही, कारण तुम्ही महाराष्ट्राचे प्रमुख आहे. लक्षात असू द्या, मला कालपासून असं माझं तळतळ लागली की स्वतःच्या लेकीसाठी तिचा शब्द मोडू शकत नाहीत तुम्ही. आणि माझे लाखो मराठ्यांचे लेकर आज रस्त्यावर आहेत, करोडो गोरगरीब रस्त्यावरती आहेत, करोडो लेकरांचे मायबापांचे लेकर आत्महत्या करून फाशी घ्यायला लागलेत. आणि तुम्ही दातड काढिता नुसते बघा, इकडे तिकडे हिंडता, या देशात जाय त्या देशात जाय. लाजा वाटून द्या यार थोड्या तुम्हाला. जसं स्वतःच्या घरातलं लेकरू तसं राज्यातलं लेकरू समजायचं शिका. केलं वाटलं तुम्ही मराठ्यांचं, आमच्या लेकराचं केलं, धनगराच्या पोराचं वाटलं असं गोड गोड बोलू बोलू. त्यांनाही आरक्षण देतोच म्हणले होते. ही नियत तुमची चांगली नाही फडणवीस साहेब. जसं तुमचं लेकरू आहे तसं महाराष्ट्रातलं लेकरू तुम्ही मानलं पाहिजे, कारण या उभ्या महाराष्ट्रानं तुम्हाला मोठं केलंय. सोपी गोष्ट नाहीये. हतबल झाला होता तुम्ही, ह्याच मराठ्यांनी तुम्हाला ही आनंद बघायला मिळालेला आहे. पुढची हो तळतळे आमचे सुद्धा आहे, तुमची जशी तुमच्या लेकीसाठी तळतळे. तिचा शब्द मोडून तुम्ही नाही जाऊ शकत त्या वर्षा बंगल्यावर राहायला, कारण तिची परीक्षा आहे. तर आमचे पोरं एका टक्क्यावर आपल्यावर फाश्या घ्यायला लागले. आमचे बाप रात्रंदिवस कष्ट करते, त्यांचं पोरग नाही नोकरीला लागत, नाही पोरगी नोकरीला, नाही उच्च शिक्षण घेते. तुम्ही ते एसीबीसी आरक्षण दिलं, 100% पोरीला फीस मागायला लागले आमच्या मराठीचं. ही भेदभाव आहे का तुमचा आमच्या पोरी आणि तुमच्या पोरी? तुम्ही ईडब्ल्यूएस घालून बसले आमचं, आणि खापर आमच्यावरती फोडीदा. आमच्या लेकराचं वाटोळं केलं तुम्ही, पोराचं आणि पोरीचं. विनाकारण काही कारण नसताना ईडब्ल्यूएस घातलं, आज आमच्या लेकरा लागले असते. ही तुझ्या भाव करता का तुमच्या पोरीचा आणि आमच्या पोरीत? तुम्ही तुमच्या पोरीचा शब्द ओलांडून तुम्ही 500 मीटरवर बंगल्यावर सुद्धा जाऊ शकत नाही. आमच्या लेकराचे मुर्दे पडले, किती वाईट वाटत असतं आम्हाला. काल आमच्या 4 आत्महत्या झाल्या तरी तुम्ही आणखी डिसिजन घेत नाहीत. काल कॅबिनेट झाली तरी तुम्ही शिंदे समितीचा आणखी डिसिजन घेतला नाही. तिने गॅजेट लावतो म्हणले, तुम्ही आणखी लावले नाही. केसेस मागे घेतल्या नाही. वंशवळ समिती तुम्ही गठीत केली नाही. ही कोणता भेदभाव आहे? कोणते लेकर बघताय तुम्ही? उघडा डोळे महाराष्ट्रातल्या मराठ्यांना. आता तरी महानेता म्हणता, उघडा आता तरी डोळे. फडणवीस साहेबांचं कालचं स्टेटमेंट आहे, त्यांच्या लेकीला शुभेच्छा आहेत, ती प्रचंड मोठी व्हावी. पण आमच्या लेखी बाळीचं काय? उघडा जरा डोळे मराठ्यांनी. म्हणा महापक्ष, हे सत्ता, महानेता, काय नेतार्थ? फडणवीस साहेब स्वतःच्या मुलीची परीक्षा आहे म्हणून 500 मीटरवर सागर पासून वर्षा बंगला तिथं जात नाही. 500 मीटरवर. आणि आम्ही फडणवीस साहेब मोठे व्हावेत म्हणून आमचे लोक 600 किलोमीटर इकडून तिकडे तुडीत जातात मुंबईपर्यंत. पण आपल्या लेकी बाळीला काही नाही रे देते.
जी फडणवीस साहेबांना स्वतःच्या लेकीबद्दल माया आहे, आज ते मायबाप आहेत महाराष्ट्राचे पालकत्व त्यांच्याकडे, हीच माया त्यांना मराठ्यांच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे, धनगराच्या लेकाबद्दल लेकीबद्दल पाहिजे. कारण धनगराला सुद्धा 10 वर्ष झालं फसवले. कधी देणार आरक्षण? ही किती मोठं डोकं उघडा जरा मराठ्यांनी, जरा डोक्यात उजाडा पाडा तुमच्या. एका मीडियाच्या बांधवांनी त्यांना प्रश्न विचारला, तुम्ही वर्षावर का जात नाही, तिथं काय काळी जादू आहे का? ते म्हणे काळी जादू नाही, माझ्या पोरीची 10वीची परीक्षा आहे आणि पोरगी म्हणली पप्पा तुम्ही जाऊ नका, परीक्षा झाल्यावर जाऊ. तर यांनी सांगितलं मी जायचं रद्द केलं, कारण पोरीची परीक्षा आहे, पोरीचं भविष्य आहे, पोरीचं शिक्षण महत्वाचं आहे म्हणून नाही जायचं. 500 किलोमीटर गेले काय बुडून शाळा भविष्य. पण बघा शिक्षणाला, नोकरीला, लेकराला किती महत्व दिलं जातं. मराठ्यांना आहेत का डोके ठेकायला तुमची? लेकीला, पुरीला, आपल्या शिक्षणाला, भविष्याला किती महत्व दिलं जातं. शिका फडणवीस साहेबाकडून मराठी जरा. स्वतःचं लेकरू मोठं करायचं आधी, मग बाकीच बघायचं. हे फडणवीसांचं संदेश आहे. मग वर्षावर फिरशावर जाता येईल कुठं जायचं तिथं, असा कसा अर्थ होतो. जरा स्वतःचे मराठ्यांनी लेकर करायचं बघा मोठं. स्वतःच्या लेकीला शिकता येणार, स्वतःच्या लेकाला शिकता येणार. आरक्षण मिळालं आणि तुम्ही नुसते बसा ढोलवाजी दुसऱ्याचीच. आरक्षण मिळालं पाहिजे, आरक्षण मिळालं नाही पाहिजे, नेताच निवडून आला पाहिजे, बसा ढोलवाजीत. भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, काँग्रेस करा नुसतं पक्षीय पक्षीय पक्षीय. घ्या मुडदे पडून स्वतःच्या पोराचे. आणि मला नाव ठेवता याच्यामुळे घोडे लावतो मी यांना. मला का पिसाळ कुत्र चावलं का? यांच्यात असा दुजा भाव आहे, स्वतःच्या लेकराबद्दल वेगळी वागणूक आणि दुसऱ्याच्या गोरगरिबाच्या लेकरांबद्दल वेगळी वागणूक. म्हणून मी यांना बोलतो. मी काय माझ्या स्वार्थासाठी बोलतो का रे मराठ्यांनो? आपलेच गोरगरिबांचे लेकर मोठे व्हावेत म्हणून बोलतो. का बोलू नये यांना? हे असे दुजा भाव करतात. जर फडणवीस साहेब असे दुजा भाव करणार असले, मला लवकरच निर्णय घ्यावा लागणार आहे महाराष्ट्रात उग्र आंदोलन करण्याचा. आम्ही मुंबईला पण जाण्याचा निर्णय, जर फडणवीस साहेब तुम्ही असं करणार असलात ना, तर मला निर्णय घ्यावा लागणार आहे. आम्ही लवकरच शिवाजी पार्क आणि आझाद मैदानची पाहणी करायला जाणार. आम्हाला पर्याय नाही. तिथे जेवढे ग्राउंड आहेत मुंबईतले, आम्ही पाणीसाठी आम्हाला जावं लागणार आहे. आणि मी ती तारीख सुद्धा लवकर डिक्लेअर करणार आहे. कारण कालपासून माझी सुद्धा तळपायाच्या आग मस्तकाला गेली. लेकीच्या शब्दापुढे एक मुख्यमंत्री जाऊ शकत नाही, तर मग आमच्या लेकाबाराचं एवढं वाटोळं झालं. मग या मराठ्यांच्या गोरगरिबांच्या लेकराच्या शब्दाच्या पुढं फडणवीस साहेब कस का जाते? सरळ क्लिअर आहे. जर स्वतःच्या पोरीच्या पुढे, शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री जाणार नसले, तर गोरगरीब मराठ्यांच्या पोरीच्या आणि पोराच्या शब्दाच्या पुढे मुख्यमंत्री चाललेत कस काय जाता? याचा अर्थ तुम्ही दुजा भाव करता. तुमच्या पोरीला वेगळा नाही आणि आमच्या पोरीला वेगळा नाही. आणि तुम्ही न्याय वेगळा द्या ना, पण तुम्ही पालकत्व तुमच्याकडे. तुम्ही नसतात तर आम्ही बोलणार बी नाहीत तुम्हाला. राज्याचे मुख्यमंत्री तुम्ही आहेत, प्रमुख तुम्ही आहेत. तुम्ही दुजा भाव केला नसता तर आम्ही तुम्हाला बोललोही नसतो. आणि तुम्ही दुजा भाव केला तरी चालन, तुमच्या पोरीला माया करा, आमच्याला करू नका. पण तुम्ही प्रमुख नसायला पाहिजे होते, तुमच्याकडे पालकत्व महाराष्ट्राचं नसायला पाहिजे. हे चांगलं नाही चाललं. तुमचं जी वागणूक चालली ना फडणवीस साहेब, ही चांगली नाही चालली. ज्या वेळेस संकट उभा राहील ना, त्या दिवस मराठ्यांनी तुम्हाला आनंदाची खुर्च्या दिलेल्या. आणि तुम्ही मस्ती आल्यासारखं जर करताल आणि मराठ्यांशी गद्दारी बेमानी करता, तर फळ मी त्याचं भोगायला लावणार आहे. कारण मला मराठ्यापेक्षा मोठं कोण? फक्त मराठ्या सांगतो, डोळे उघडा. आता तरी उघडा डोळे जरा, बघा काय संदेश आहे ते. स्वतःच्या लेकीसाठी सगळं बुडवलं तरी चालन, डुबलं तरी चालत, शब्दाच्या पुढे जायचं नाही. पण आपल्या लेकरांचं वाटोळं झालं तर फाश्या घेतल्या तरी चालत. ही भूमिका चांगली नाही. मराठ्यांनी डोळे उघडा. मी तुमच्या लेकी बाळीसाठी, लेकरा बाळासाठी करतोय. सावध व्हा. इथून पुढे तरी एकजूट राहा. आता नवीन घडामोडी पाहण्यासाठी आजच आम्ही मुंबईकर 24 तासला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि अपडेट राहा.